हॅलो अँड नमस्ते. आज मी थोडंसं घरकाम करते. तसं तर मी रोजच करते, पण आज मला कोणीतरी मदत करते, म्हणून म्हटलं की हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. घरचं काम आहे, पण सोबत थोड्या गप्पा, थोडी मस्ती पण आहे. घरचं काम कधी कधी खूप कंटाळवाणं वाटतं, पण जेव्हा घरात आपली माणसं सोबत असतात ना, तेव्हा ते काम हलकं वाटतं. या मॅडम बघा, किती काम करताय माझ्यासोबत. काम कमी आणि राडा जास्त. ॲक्च्युली मी इकडे माझ्या बहिणीसोबत गप्पा मारत होते. चहा पण मी तिच्यासाठीच टाकला होता. चहा टाकला आणि इकडे चपात्या पण करून घेतल्या. इकडे आपला चहा पण झाला आणि गप्पा मारत मारत पूर्ण पोळ्या पण करून घेतल्या. पोळ्या झाल्यात, आता म्हटलं भाजी करून घेऊयात. इथे मी पालकाची भाजी बनवते. त्यात हरभऱ्याची डाळ घातली आणि हे सर्व मी शिजून घेतलं. इथे आमची अक्का म्हणली आज मी भाजी बनवते आणि आत्या म्हणल्या मी तुझी मदत करते. मग काय, लागल्या दोघी कामाला. एकीने इकडं भाजी हाटून घेतली आणि एकीने भाजीच्या फोडणीची तयारी केली. भाजी इतकी चवदार झाली होती, खूप छान झाली होती. आणि काही नाही बरं का, खूप सिंपल फोडणी दिली होती, तरीही त्या भाजीला इतकी छान चव आली होती ना. आजचा हा छोटासा घरगुती ब्लॉग, आजीसोबतचा एक गोड क्षण आणि साधा मनाला लागणारा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.